Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय. आपण दररोज मिस्टेक, सायकॉलॉजी, रिस्क मॅनेजमेंट ह्याच्यावर व्हिडिओज बनवतच असतो. पण भरपूर लोकांची मला मेसेज आलेले आहेत, की जे टेक्निकल एनालिसिस वगैरे आहे किंवा ओव्हरऑल जो प्राइस ॲक्शनचे जे व्हिडिओज असतात, कोर्स असतो, तोही बनवशील का? तर मग आपण आज स्टार्ट करतोय तोच जो आपला प्राइस ॲक्शनचा किंवा मग ट्रेडिंगचे जे कोर्स असतात, ज्याची लोकं फीस चार्ज करतात, तेच आपण पूर्ण जे काही ट्रेडिंगमध्ये आहे, ते पूर्ण कव्हर करायचा आपण इथे प्रयत्न करू. आणि जे येईल ना ट्रेडिंगमध्ये, ज्या गोष्टी ज्या काही असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या येत्या सगळ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करायचं ट्राय करू. रिस्क मॅनेजमेंट, सायकॉलॉजी, स्ट्रॅटेजीज ह्या व्हिडिओ तर आपल्या साइड बाय साइड येत राहणारच आहेत. पण त्याच्यासोबत ही गोष्ट येत राहील. ठीक आहे? सो स्टार्ट करूया ट्रेडिंग सायकलपासून. ट्रेडिंग सायकल काय असतं? ट्रेडिंग स्टाईल काय असतं? सो बेसिकली ना पहिलं तर लोकांना कळत नाही का काय करावं? म्हणजे इंट्राडे करावा, स्विंग करावं का इन्व्हेस्टमेंट करावं? आता हे इंट्राडे, स्विंग, इन्व्हेस्टमेंट हे काय आहे तेही सांगेल. पण त्यांना तुमच्या जे लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग स्टाईल निवडली पाहिजे. आता बघा ह्यात इंट्राडे म्हणजे काय असतं? तर एकाच दिवशी ट्रेड करणार आणि त्याच दिवशी एक्झिट करणार. जर ते तुम्ही समजा हे सिस्टममध्ये पण असतं, की तुम्ही एखादा ट्रेड घेताय. आता तो ट्रेड घेताना तुम्हाला तुमचा जो काही ॲप असतो, त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं, इंट्राडे आणि डिलिव्हरी. जर तुम्ही डिलिव्हरी घेतलं, तर ते तुम्ही जेपर्यंत सेल करत नाही, तेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ते ट्रेड चालू असतो. बट बट जर तुम्ही तो इंट्राडे सिलेक्ट केला असेल, तर डेच्या एंडपर्यंत तो ट्रेड एक्झिट होऊन जातो. मग भले त्यात तुमचं प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे. सो ह्यालाच काय बोललं जातं? इंट्राडे बोललं जातं. म्हणजेच त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी तो ट्रेड आपण एक्झिट करतोय, त्या गोष्टीला बोललं जातं इंट्राडे. मग आता हे स्विंग ट्रेडिंग काय? तर ज्यावेळेस आपण तो ट्रेड एका दिवसापेक्षा जास्त होल्ड करतो. समजा आज तुम्ही तो ट्रेड घेतलाय आणि तो उद्याच्या दिवसापर्यंत आपण होल्ड करतो. म्हणजे आज आपण तो एक्झिट नाही करत होतो आणि तो आपण उद्यावर घेऊन चाललो. मग तो आ उद्या ते पूर्ण 1 वर्षाच्या आतमध्ये आपण कधीही सेल करतो ना, त्याला बोललं जातं स्विंग ट्रेड. तेच जर वर्षाच्या म्हणजे अख्खं वर्ष होत आलं आणि वर्ष होऊन 1 दिवसही जास्त झालं, तर त्याला आपण बोललं जातं इन्व्हेस्टमेंट. सो ह्याच गोष्टीला बोलतात स्विंग. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या ॲसेटमध्ये आपण पैसे टाकलेत आणि ते लाँग टर्म 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड करतोय. वर्षापेक्षा जास्त होल्ड करतो एखादा ॲसेट आपण, त्याला आपण बोलतो इन्व्हेस्ट. आणि मधल्या त्या फेजला बोलतो आपण स्विंग. आता ह्यातला जो हे आहे म्हणजे मोटिव्ह काय आहे? तर प्रत्येकाला इंट्राडे करणं पॉसिबल नसतं. काही जॉबवाले असतात, काही होल्ड करून चालणारे असतात, म्हणजे काही इन्व्हेस्टमेंटवाले असतात. इन्व्हेस्टमेंटवाले कोण? का ज्यांना वेळच नाहीये बघण्यापासून आणि त्यांना लाँग टर्म गेन पाहिजे. तर ते इन्व्हेस्टमेंट करतात. पण एखाद्याला वेळ आहे म्हणजे 3 डेज तो समजा कामात असेल, 3 दिवसाचा जॉब असेल आणि 3 दिवस त्याचा वर्क फ्रॉम होम असेल, तर त्याला ती अपॉर्च्युनिटीज असते का स्विंग ट्रेड एवढ्या-एवढ्या दिवस मी होल्ड करू शकतो. तर मग तुमचं एंट्री, एक्झिट, एस-एल, टार्गेट ह्या गोष्टी तुम्ही त्या सिस्टममध्ये सेट करूनही तुम्ही ट्रेड करू शकता स्विंग ट्रेड. सो हेच गोष्टी आहेत आपलं इंट्राडे, स्विंग आणि इन्व्हेस्टमेंट. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत इंट्राडे समजलं. जे एकाच डेमध्ये आपण एंट्री करून एक्झिट होतो. जर तुम्ही सिलेक्ट केलेला असेल ऑप्शन त्यात तर ऑटोमॅटिक ती गोष्ट होते. त्यानंतर स्विंग ट्रेड म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त होल्ड आणि एका वर्षापेक्षा कमी. त्याला आपण काय बोलतो? स्विंग ट्रेड बोलतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय बोलतो? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट एका वर्षापेक्षा जास्त ज्या गोष्टीला आपण होल्ड करतो, ज्या ट्रेडला आपण होल्ड करतो त्याला आपण काय बोलतो? इन्व्हेस्ट. ट्रेडिंग मधला सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट. आता मला एखादा बोलेल, की मला ना ट्रेडिंग शिकायची आहे पूर्ण. मला पूर्ण ट्रेडिंग शिकण्यासाठी मला काय-काय गोष्टीची गरज असते, काय-काय गोष्टी ट्रेडिंगमध्ये असतात, त्या गोष्टी मला तू सांग. तर सगळ्यात जे बेसिक प्राइस ॲक्शन जे असतं, ते असतं टेक्निकल एनालिसिस ही त्याला बोललं जातं. टेक्निकल एनालिसिस पूर्ण जर तुम्हाला
100% ट्रेडिंग शिकायची, 100% ट्रेडिंग शिकायची. 100% ट्रेडिंग शिकायची. तर तुम्हाला पहिली गोष्ट आपण जी बेसिकली सगळंच शिकतात ती म्हणजे टेक्निकल अनालिसिस. म्हणजेच काय कॅन्डल स्टिक्स, परत मग कॅन्डल स्टिक्स पॅटर्न्स, ट्रेंड, परत मग अजून काय टेक्निकल सपोर्ट रेझिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकं शिकतात त्यालाच आपण बोलतो टेक्निकल अनालिसिस. रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट ही अशी गोष्ट आहे, की जी आपल्याला कॅपिटल प्रोटेक्शन बोला किंवा मग तुम्हाला ॲज अ लाँग टर्म ग्रोथ सर्व्हायव्ह करण्यासाठी जी गोष्ट यूज होते, ती होते रिस्क मॅनेजमेंट. आणि सायकॉलॉजी जो आपला माइंडसेट असतो, ज्याच्यावर अख्खं आपलं ट्रेडिंग डिपेंड असतं. जर आपण पर्सेंटेज वाईजमध्ये जर डिव्हाईड करायला गेलो, तर कुठली गोष्ट जर काय किती शिकली, तर मग आपल्याला किती पर्सेंट काय बेनिफिट होणार आहे. तर 70% ट्रेडिंग जी आहे ना, ती तुमच्या सायकॉलॉजीवर असते. जो तुमचा माइंडसेट त्याच्यावर असते. त्यानंतर 20% जी असते, ती असते तुमची रिस्क मॅनेजमेंटवर. आणि 10% जी असते, ती तुमची असते टेक्निकल अनालिसिसवर. टेक्निकल एनालिसिस पण तेवढंच गरजेचं आहे. असं नाही का टेक्निकल एनालिसिस मग गरजेचं नाहीये. टेक्निकल एनालिसिसमुळे तुम्हाला गोष्टी कळतात, की एंट्री कुठे घ्यायची, एस-एल कुठे द्यायचा, टार्गेट कुठे द्यायचं. त्याच्यानंतर एस-एल वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, एस-एल द्यायचा, परत मग टार्गेट काय ठेवायचा, ह्या सगळ्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये पण येतात. आणि तेच तर आहे कॅपिटल प्रोटेक्शनसाठी सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही काय करता ट्रेड करताना आता आपण बघा ह्यात आहे ना सगळं एक बॉडी पार्ट सगळा जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट. की ह्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, त्याचं काय असतं, त्याचं ह्याचं काय असतं. त्या प्रत्येक एकूण एक गोष्ट ना आपण पहिली ती शिकणार. प्रत्येक बॉडी पार्ट असतो, तो बॉडी पार्ट एक समजून घेणार आणि नंतर ते बॉडी पार्ट जॉइंट करणार आणि त्या जॉइंट झालेल्या बॉडी पार्टचा आपण काय करणार, तर आपण एक ओव्हरऑल एक ट्रेड बनवणार. म्हणजेच काय एक बॉडी बनवणार. हे पार्ट्समध्ये एक्झाम्पल दिलंय. बट हे जे आहे ते आपण सगळ्या गोष्टी एक पहिल्या शिकून घेणार आणि त्याच्यानंतर एक ट्रेड फॉर्म करणार. म्हणजे कसा ट्रेड केला जातो, का ट्रेड केला जातो, कुठे ट्रेड केला जातो, कितपर्यंत आपल्याला ट्रेड होल्ड करायचं ह्या गोष्टी. आणि सायकॉलॉजी म्हणजे तुमचं माइंड. आता ह्याच्यावर तर कोणीच आत्तापर्यंत 100% नाही शिकलेत. कारण का कितीही काही झालं, कितीही मोठा माणूस असला ना, तुमच्या सायकॉलॉजीवर कंट्रोल नाही राहत. सायकॉलॉजीवर कंट्रोल नाही राहत म्हणजे काय? तर तो जो तुमचा माइंडसेट असतो ना, की तुमची ओव्हरऑल तुमचं माइंड असतं, जे ट्रेडच्या टाईमला काय, कसं रिएक्ट करतं, काय विचार करतंय, ह्या गोष्टी कंट्रोल करणं, सायकॉलॉजी कंट्रोल करणं भरपूर इम्पोर्टंट आहे. सो हेच आहे सगळं. ह्याच गोष्टींवर आपल्याला ओव्हरऑल अख्खा जो कोर्स आहे, जो अ, पूर्ण ट्रेडिंग जी बोलाल, ती ह्याच गोष्टीवर आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. लोकं कोर्स घेतात, लोकं महागडे कोर्स घेतात. मीही कोर्स केलेले आहेत. मी भरपूर कोर्स केलेले आहेत. सगळ्या कोर्समध्ये त्याच गोष्टी असतात. पण प्राइसिंग भरले सर भरपूर लोकांची चेंज होते. एकाचा 10,000, 50,000, ₹1,00,000 काही-काहींचे अजून भरपूर असे महाग-महाग पण कोर्स असतात. सो सगळ्या जणांचा कोर्सचे प्राइजेस वेगळे, पण गोष्टी एकच शिकवायला. काय? तर ह्याच. सो त्याच गोष्टी आपण नीट स्लो शिकू. मी एकदम मोठी व्हिडिओ पण नाही आणणार, एकदम छोटी व्हिडिओ पण नाही आणणार. हळू-हळू ज्याला काहीच माहीत नाहीये त्याच्यासाठी पण ती व्हिडिओ असेल आणि ज्याला सगळं माहिती आहे त्याच्यासाठी पण ती व्हिडिओ असेल. ठीक आहे. सो उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत आपलं टेक्निकल एनालिसिस, जे की सगळ्यात बेसिक आहे, जे आहे आपलं 10%. त्याच्यामध्ये काय येणार, तर चार्ट्स येणार, कॅन्डलस्टिक्स येणार, परत मग कॅन्डलस्टिक सायकॉलॉजी येणार, ट्रेंड येणार, मार्केट स्ट्रक्चर येणार, चार्ट पॅटर्न्स येणार, इंडिकेटर्स येतील. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशात कव्हर करणार आहोत, तर टेक्निकल एनालिसिसमध्ये. ठीक आहे. तर उद्यापासून आपण टेक्निकल एनालिसिसला सुरुवात करणार आहोत. सो चला भेटूया उद्या. थँक